Hey my beautiful weirdos, welcome back to our channel It Takes Us. एकतर हा व्हिडिओ माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण की मी माझ्या 21व्या बड्डेला 21 बुक्स मागवले होते आणि आपण त्याचाच आज बुक हॉल करणार आहोत. खूप सॉरी की हा व्हिडिओ खूप लेट आला आहे कारण माझा बड्डे 21 ऑक्टोबरला होता आणि आत्ता फेब्रुवारी सुरू आहे. मी जे बुक्स मागवले आहेत त्यात खूप व्हरायटीचे बुक्स आहेत. त्यात मिस्ट्री थ्रिलर बुक्स आहेत, त्यात सस्पेन्स बुक्स आहेत, मर्डर मिस्ट्री आहे, रोमांस बुक्स आहेत आणि मांगासुद्धा आहे गाईज. इफ यू लव द प्लॉट ट्विस्ट, मॉरली ग्रे कॅरेक्टर्स अँड manga chaos, so this book haul is for you guys. So without any further delay, let's get into this vlog. So make sure to watch the book haul till the end and make sure to like, share and subscribe guys. Okay, so starting with our first three books of Holly Jackson. The first book is, त्यांना ज्यांना माहिती नाही आहे त्यांना सांगते मी की होली जॅक्सन माझी खूप फेवरेट ऑथर आहे गाईज आणि तिने अ गुड गर्ल्स गाईड टू मर्डर सारखी एक सिरीज लिहिली आहे ज्याच्यावर एक शोसुद्धा आहे नेटफ्लिक्सवर स्टारिंग बाय एमा मायर्स. तुझं पहिलं बुक आहे किल जॉय बाय होली जॅक्सन. हे बेसिकली त्या अ गुड गर्ल गाईड टू मर्डर सिरीजच्या अगोदरचं बुक आहे, लाईक प्रिक्वेल आहे त्याचं. आणि ह्याच्यात फक्त त्याने एक गेम खेळतात, एक मर्डर मिस्ट्री असते आणि ती सॉल्व करतात. हा एवढाच बुक आहे. ह्यात आपल्याला कळतं की जी पिपा फिज अमोमी जे हे कॅरेक्टर आहे मेन, जे अ गुड गर्ल गाईड टू मर्डर सिरीजचं, ती मर्डर मिस्ट्रीमध्ये कशी घुसते आणि तीच केस का घेते ह्याच्यावर ही बेसिकली स्टोरी आहे. मूविंग ऑन टू दी सेकंड बुक इज दी रिअपिअरन्स ऑफ रेचल प्राइस. हे काहीतरी एका मदरची कहाणी आहे जी खूप वर्षानंतर ॲपियर होते, म्हणजे लाईक खूप वर्षांपासून ती गायब असते आणि एकदम ती अचानक प्रकट होते आणि ह्याच्यावरती स्टोरी आहे. I love this appearance drama and all. The next book is the 5 Survive by Holly Jackson. And guys, मी हे पुस्तक 2 दिवसात कंप्लीट केलेलं आहे ऑफकोर्स, कारण की 4 महिन्यानंतर मी हा बुक हॉल करते आहे. म्हणजे मी काही पुस्तकं त्यातली वाचलेलीच असणार ना, त्यातलं हे पुस्तक आहे मी वाचलेलं आहे. ही स्टोरी एका 6 फ्रेंड्सची आहे जी एका खूप शांत सुनसान जागेत फसतात आणि किलर असतो अँड ऑल, मग त्यांना सर्वाईव्ह करायचं. ही एक सर्वायवल बेस्ड स्टोरी आहे जी फक्त एका रात्रीत अनअवेल होते आणि त्यांचे प्रत्येकाचे काहीतरी सिक्रेट्स असतात अँड ऑल. जेव्हा मी हे पुस्तक वाचत होते त्यावेळेला माझ्या डोक्यात ॲक्च्युली एक मूवी चालत होती, कारण की हे पुस्तक लिटरल एक मूवी वर्थ आहे, कारण की याच्यात खूप भारी मूवी होऊ शकते आणि जी आपल्याला लाईक अडकवून ठेवेल वगैरे अशा टाईपची ही स्टोरी आहे. आय लव्ह दिस बुक. मी काही रोमांस बुक्स मागवलेत. त्यातलं पहिलं बुक आहे किंग ऑफ रॅथ बाय ॲना व्हांग. ॲना व्हांगने आतापर्यंत ट्विस्टेड सिरीज लिहिलेली आहे. लाईक ज्यांना माहिती नाही आहे त्यांनी तर तुम्ही जरा सर्च करा ती आता. ॲना व्हांगने आतापर्यंत ट्विस्टेड सिरीज लिहिली आहे ज्यात 4 बुक्स आहेत आणि आता किंग ऑफ सीन्स सिरीज तिची सुरू आहे ज्यात 7 पुस्तकं आहेत आणि अजून 2 येणार आहेत. एकतर हे जे किंग ऑफ रॅथ आहे हे त्या सिरीजमधलं पहिलं बुक आहे. त्यानंतर किंग ऑफ प्राईड, देन किंग ऑफ ग्रीड ऑर स्लॉथ, असे काहीतरी 4 बुक्स आहेत ते. आणि मी डायरेक्ट किंग ऑफ ग्रीड आणि किंग ऑफ स्लॉथ वाचले. म्हणजे इवन मला माहिती होतं की पहिल्यांदा रॅथ आहे, मग प्राईड आहे आणि मग बाकी 2 आहेत, तरी पण मी पहिल्यांदा ते 2 वाचलेत. आय डोंट नो वाय, बिकॉज आय लाईक मे बी. मी पहिल्यांदा ते 2 वाचलेत आणि मग मी हे वाचायला सुरुवात केली. गाईस, दान तेरसो गाईज, दान तेरसो परफेक्ट हस्बंड मटेरियल, परफेक्ट. इट इज द अरेंज मॅरेज स्टोरी गाईज, ज्यात त्याला ब्लॅकमेल केलं असतं तिच्याबरोबर लग्न करायला, पण ते त्याला करायचं नसतं. मग ऑफकोर्स तो तिच्या प्रेमात पडतो. ही त्याबद्दल स्टोरी आहे.
So moving on to the next book is the 7 Years Sleep by the Ashley Poston. And लाईक या टायटलवरूनच कळतं की 7 Years Sleep म्हणजे लाईक टाईम ट्रॅव्हल आणि अशी मॅजिकल काहीतरी गोष्टी आहेत. मी नाही वाचले अजून हे पुस्तक, पण आय वॉन्ट लाईक मी कधीच हे टाईम ट्रॅव्हलचे पुस्तक नाही वाचले, सो मी हे घेतलं आहे पुस्तक. सो काहीतरी तो ऑफकोर्स किंवा ती ऑफकोर्स 7 वर्ष 7 वर्ष पास्टमध्ये जाऊन काहीतरी इथे म्हटले राईट प्लेस रॉंग टाईम गाईज. सो बाय द वे ह्याची स्पाईन किती मस्त आहे आणि बुक किती भारी शाईन करायला लागले. गाईज आय थिंक आय हॅव सम प्रॉब्लेम बिकॉज आय ऑर्डर सो मेनी बुक्स ऑफ फ्रेडा मॅकफर्डन. आय डोंट नो वाय, बट मी असं खूप ऐकलं की तिचे बुक्स असे खूप प्लॉट ट्विस्टने भरलेले असतात, सस्पेन्स, मर्डर मिस्ट्री, असे ट्विस्ट जे आपण एक्सपेक्ट पण नाही करू शकत, असा किलर जो आपण एक्सपेक्ट नाही करू शकत, तर त्याच्यावर ती पुस्तकं लिहिती. आणि ती स्वतः एक फिजिशियन आहे जी आता ब्रेन इंजुरीच्या ह्याच्यात प्रॅक्टिस करते आहे. सो तिचे बुक्स ऑफकोर्स ट्विस्टनेच भरलेले असणार आहे, कारण तिला माहिती आहे ना की जे रीडर्स जे वाचणार आहेत त्यांना कोण किलर दाखवायचा आणि त्यांना काय वाटून द्यायचं, पण ते नसणार आहे. सो असे तिचे ट्विस्ट असतात गाईज. आता तिचे जे बुक्स सुरू होतात गाईज ते शेवटपर्यंत थांबतच नाहीत, एक्सेप्ट लास्ट 4 ऑफकोर्स. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की मी तिचे किती बुक्स ऑर्डर केलेत गाईज. खूप पुस्तके मी ऑर्डर केली. सो फर्स्ट बुक ऑफ फ्रेडा मॅकफर्डन इज दी इनमेट. अँड गाईज लुक ॲट दिस. This is the Penguin edition. Yes. So this, of course, as the title suggests, that this is the prison drama, and I already know that this book is going to stress me out, guys. कारण मी ऑलरेडी एका पुस्तकामुळे खूप स्ट्रेस झाली तिच्या. The next book of Freda McFadden is The Co-Worker by the Freda McFadden. So this is basically the corporate office thriller where a person is missing and all. मी कधीच अशा ऑफिस थ्रिलरचं नाही वाचलेलं पुस्तक, सो हे पहिल्यांदाच वाचणार आहे मी. आणि मी जेव्हा गुगलवर सर्च केलं तेव्हा मला म्हटलं की हे टॉक्सिक वर्क प्लेस वाईब्स देतं पुस्तक. आय होप की हे माझ्या आयुष्यात होणे. सो दिस इज द कोवर्कर. अँड गाईज मीच अशी आहे का, मला सांगा की मला हे जे असे स्टिकर्स असतात ना, मला नाही आवडत असे हे दुसऱ्या पुस्तकांवर. मला माझं पुस्तक हे क्लीन हवं आहे गाईज. का मला दिलं असं पुस्तक, आय डोंट नो. अँड दी शाईन ॲज युजल. The next is the What D by the Freda McFadden. So I know this is the, like, as you can see the chair and the name, this is the psychiatric ward drama guys, and I love the psychiatric murder mysteries and all. I don't know if it's the murder mystery or not, but I am going to find out this soon. I guess this is म्हणजे बहुतेक मी ऐकले की हे एका रात्रीचंच फक्त बुक आहे, लाईक एका 8-9 तासाची स्टोरी आहे, त्यात पूर्ण खतम होते असं काहीतरी आहे. द नेक्स्ट इज दी टीचर बाय दी फ्रेडा मॅकफर्डन. आता ते ॲपल जे आहे त्याची शाईन बघायच, ॲपल आणि जी नाईफ आहे त्याची शाईन फक्त बघा. ओके, सो मी ऐकले की यात खूप खूप इन्सेंट ट्विस्ट्स आहेत, खूप लाईक अ टीचर स्टुडंट स्कॅन्डल जे खूप टॉक्सिक आहे आणि जे खूप वाईट आहे असं काहीतरी आहे. त्याच्यावर पुस्तक आहेत. सो मी हे ऑर्डर केलं, मी अजून नाही रीड केलं आहे. ओके, सो द नेक्स्ट इज दी बॉयफ्रेंड बाय दी फ्रेडा मॅकफर्डन. आणि मी असं ऐकले की तो ग्रीन फ्लॅग असतो, पण तो खरंच असतो का? इट्स ही रिअली अ ग्रीन फ्लॅग? असं मला ChatGPTने मलाच प्रश्न विचारला. सो मला नाही माहिती अजून ह्या प्रश्नाचं उत्तर. सो मी हे शोधते आणि तुम्हाला सांगते. आणि इथं पण याच्या मागे जी समरी असते त्यात पण लिहिले की शी इज लुकिंग फॉर दी परफेक्ट मॅन अँड ही इज लुकिंग फॉर दी परफेक्ट विक्टिम. यप, दिस इज गोइंग टू ब्लो माय माइंड गाईज. आय होप सो गुड. बुक इज दी लॉक डोअर बाय दी फ्रेडा मॅकफर्डन. की ही जी स्टोरी आहे ती एका सिरियल किलरच्या पास्टबद्दल प्लस
डार्क फॅमिली सिक्रेट्स अँड ऑल अशा बाबतीत काहीतरी स्टोरी आहे. सो वेट वॉट, मी आत्ता जस्ट तिची समरी वाचली आणि त्यात लिहिले की शी हॅड नो आयडिया हर फादर वॉज वुमेन इन दी बेसमेंट. आय होप की हे चांगलं आहे पुस्तक आहे. नेक्स्ट इज द टेनंट बाय द फ्रेडा मॅकफेडन. आणि तुम्ही जर मला फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती असेल की हे मी पुस्तक वाचलेलं आहे ऑलरेडी. आणि ते फर्स्ट ऑफ ऑल मेल पॉईंट ऑफ व्ह्यूने जे मला नाही आवडत, एक्सेप्ट इट इज इन दी रोमांस बुक गाईज. बट सो तुम्हाला तुम्ही स्पॉइलर नाही देत. सो बेसिक लाईक जो बाद डिझर्व करत असतो त्याला चांगलं मिळतं बेसिकली, आणि जे चांगलं डिझर्व करत असतो त्याला बाद मिळतं. सो याच्या बाबतीत आहे स्टोरी. आणि लाईक गुड रीड आय कॅन से, बट नॉट वर्थ इट. द नेक्स्ट बुक इज दी नेवर लाय बाय फ्रेडा मॅकफेडन. अँड गाईज हा जो तुम्हाला काउच दिसतोय ना त्याच्यावर स्टोरी आहे. सो तोच मेन स्पॉइलर आहे. आता मी आणि नाही सांगणार तुम्हाला, पण गाईज हे जे पुस्तक आहे ट्रूली माइंड ब्लोईंग अँड इट्स अ मस्ट. लाईक या पुस्तकाची फर्स्ट ऑफ ऑल जी स्टोरी आहे माइंड ब्लोईंग. जो ट्विस्ट येतो मध्ये तुम्ही एक्सपेक्टच नाही करू शकत तो ट्विस्ट. सेकंड, जर तुम्ही बिगिनर असाल जर सस्पेन्स मर्डर मिस्ट्रीजमध्ये तर तुम्ही हे पुस्तक रीड करा नक्की. कारण एकतर या पुस्तकाची जी लँग्वेज आहे ती खूप सिम्पल आहे. मला हेच फ्रेडाबद्दल आवडतं की तिच्या ज्या पुस्तकाची जी लँग्वेज असते ना ती खूप सिम्पल असते. लाईक खूप असे फॅन्टसी बुक्समध्ये जे असते ना लँग्वेज खूप काहीतरी जुन्या काळातली किंवा जेन ऑस्टेनसारखी जी लँग्वेज असते ती नाही आहे. सो हिची लँग्वेज एक तर खूप सिम्पल असते आणि हिचे जे या पुस्तकातले जे चॅप्टर्स असतात फ्रेडाच्या ते लाईक 4 ते 8 पेजेसमध्येच संपतात. सो पटपट स्टोरी संपते आपली. आणि मी हे जे पुस्तक आहे ते लिटरली 2 दिवसात वाचून काढले. अँड इट्स अ मस्ट रीड बुक गाईज. जर तुम्ही बिगिनर असाल ना जर मॅडम हे नक्की वाचा पुस्तक गाईज. दी लास्ट 4 बुक्स ऑफ दी फ्रेडा मॅकफेडन. आय गेस तुम्हाला कळालं असेल आता. सो द बुक्स आर सो आता जे लास्ट बुक्स आहेत ते तुम्हाला माहिती आहेत, ऑफकोर्स माहिती असेल बऱ्याच जणांना, कारण की फ्रेडाची सगळ्यात जी फेमस सिरीज आहे ती आहे हाऊसमेड सिरीज. आणि त्याच्यावर आता एक मूवीही बनली आहे सिडनी स्विनीची. सो हे पुस्तक जे आहे म्हणजे ऑनेस्टली सांगायचं झालं तर माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं ह्या पुस्तकाचा जो सस्पेन्स होता, जो ट्विस्ट होता तो मी एक्सपेक्ट केला होता. अनलाईक नेवर लाय. गाईज मी माझ्या आयुष्यात खूप सारे हॉरर, थ्रिलर, मर्डर मिस्ट्री, शोज, बुक्स खूप वाचलेले आहेत. आणि त्यात माझ्यासाठी सगळ्यात टॉपवर जे आहेत ते आहेत हीज अँड हर्स बाय ॲलिस फॅनी, देन अ गुड गर्ल्स गाईड टू मर्डर अँड नेवर लाय. मी त्याचे जे ट्विस्ट होते ते एक्सपेक्ट केले नव्हते. आणि दी हाऊसमेड ऑफकोर्स. सो ही जी स्टोरी आहे ती एका हाऊसमेडबद्दल आहे. आणि ती एका घरात काम करायला जाते आणि ती वाईट घडायला सुरुवात होते. मग ती त्यातनं कशी बाहेर येते आणि मग आपल्याला कळतं की ॲक्च्युली कोण बाद आहे आणि कोण नाही. सो त्याच्याबद्दल हे बुक आहे. सो लाईक माझ्यासाठी नेवर लाय वॉज फार बेटर दॅन दी हाऊसमेड, बट आय विल नॉट क्रिटिसाइज दी बुक. सो द नेक्स्ट बुक इज दी हाऊसमेड सिक्रेट. सो हे जे बुक आहे त्या हाऊसमेड सिरीजमधलं सेकंड बुक आहे. आणि पहिल्यापेक्षा हे सेकंड वॉज वे बेटर. सो ही स्टोरी त्या पुस्तकाच्या नंतरची ऑफकोर्स. आणि लाईक दोन्ही रिलेटेड नाही आहेत. सो मी फ्रेडाच्या बुक्स बाबतीत एक गोष्ट सांगते तुम्हाला गाईज की नेवर जज अ बुक बाय इट्स कवर गाईज. सिरियसली. कारण की आपल्याला खूप पहिल्यापासून जे चांगलं वाटत असतं ना ते चांगलं अजिबात नसतं कोणी. आणि जे आपल्याला वाईट वाटत असतं ते आपल्याला कळतं की ॲक्च्युली हा वाईट काय, कारण तो वाईट नसतो, तो चांगला असतो. आणि जे चांगलं असतं तो शेवटी बाद निघतो. हे मी या फ्रेडाच्या बुक्समधून शिकली आहे की नेवर जज अ बुक बाय इट्स कवर. सो द नेक्स्ट बुक इज दी हाऊसमेड्स वेडिंग. सो
हे एवढंच बुक आहे. ही एक शॉर्ट स्टोरी आहे आणि हे काही वाचायलाच पाहिजे असं काही नाही. तर यात ऑफकोर्स ती हाऊसमेड जी दाखवली तिची वेडिंग असते आणि त्या वेडिंगमध्ये काय काय बाद होतं, तिला किती BP वाढतो, तिचा काय काय होतं तिच्या लग्नात, लग्नाच्या अगोदर, त्या बाबतीत ही स्टोरी. सो द नेक्स्ट बुक इज दी हाऊसमेड्स वॉचिंग. ह्या पुस्तकाबाबतीत माझे जरा डिलेम आहे, कारण की ड्युअल थॉट्स आहेत माझ्या ह्या पुस्तकाबाबतीत. कारण हे मला पुस्तक चांगलं पण वाटलं आणि हे पुस्तक मला तेवढंच वाईट पण वाटलं आहे, कारण की मला हे नाही कळलं की ह्या पुस्तकाचं जे टायटल आहे, द हाऊसमेड्स वॉचिंग, त्या स्टोरीशी कुठेच मॅच नाही होत आहे गाईज. सो मीच आहे का अशी, मला नाही माहिती. बट या पुस्तकावरती माझे दोघे थॉट्स आहेत. सो फायनली गाईज रेडाचे बुक संपलेले आहेत आणि लास्ट 4 बुक राहिलेले आहेत. आता मी माझ्या जेव्हा बड्डेला पुस्तकं मागवत होते त्यावेळेला माझा भाऊ म्हटले की माझ्यासाठी काहीतरी मागव, आणि मी जास्तच त्याच्याबरोबर डिमन स्लेअर बघत होते. सो मी सर्च केला आणि डिमन स्लेअरचे मी मांगा मागवलेत, पण मी ते वाचले नाही आहेत, कारण की मला पहिल्या 4 जे पुस्तकांची स्टोरी आहे ती ऑफकोर्स माहिती आहे, कारण मी ऑफकोर्स डिमन स्लेअर बघितलं आहे. तुम्ही म्हणाले की आता मांगाज आर नॉट बुक्स, काही नाही फरक पडत काय. तसं आपण ॲनिमेला कार्टून म्हणतोच. आर दी 4 बुक्स ऑफ दी डिमन स्लेअर. आय लव्ह दी पेजेस गाईज, आय लव्ह दी कवर्स बाय द वे. अँड ॲज युज्युअल तुम्ही जर डोरेमॉन बघितलं असेल तर तुम्हाला माहिती असेल की जे कॉमिक्स असतात त्यांचे ते ते उलटे वाचतो, लाईक आपण नॉर्मली असं वाचतो, तर त्यांचे हे असे वाचायचे असतात. तर हे माझ्या आता घरात पडूनच आहेत, मला नाही माहिती आहे मी वाचणार आहे वाचणार नाही आहे. सो दॅट्स इट फॉर दी टुडे गाईज. हा व्हिडिओ माझ्यासाठी खूप स्पेशल होता, कारण की मला रीडिंग खूप आवडतं. आय लव्ह रीडिंग गाईज, आय लव्ह रीडिंग. मी ह्या जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये खूप सारी पुस्तके मी वाचलेत, आणि असं पण नाही की लाईक मी फक्त हार्ड कॉपीज वाचते. त्याच्या पॅरलली मी सॉफ्ट कॉपीज पण वाचत असते माझ्या मोबाईलवर. मी लाईक माझ्या मोबाईलवर पण खूप सारे बुक्स वाचले आहेत, आणि आत्ता सध्या मी सिनर्स कन्झ्युम पण वाचते आहे बाय सोमी स्केचर. आणि असे खूप सारे मी बुक्स आहेत जे असे पॅरलली वाचत असते. मग मी कन्फ्यूज होते की लाईक ह्या पुस्तकाची स्टोरी कुठेपर्यंत आलेली, ह्या पुस्तकाची स्टोरी कुठेपर्यंत आलेली. मग मी परत आणि कन्फ्यूज होते की ह्याचा पास्ट तर हा होता, पण ॲक्च्युली हा पास्ट ह्या बुक्समध्ये होता, तर ह्या बुकमध्ये होता. मी अशी आहे गाईज. डोंट जज मी गाईज. आय नो आय एम बुक नर्ड, but I don't care what you say. So that's it for the today, and comment down your favorite author and make sure to like, share and subscribe. So मी हा व्हिडिओ टाकल्यानंतर ह्या व्हिडिओला 100 लाईक्स यायला पाहिजेत गाईज, आणि आपले 200 सबस्क्रायबर कंप्लीट व्हायला पाहिजेत. सो तब तक के लिए बाय बाय.